मी आभार मानतो. असं शेवटपर्यंत सहकार्य करत राहा. पाचपंढरी चॅम्पियन लीग पर्व 6 व्यवस्थित पार पाडू दे तुमच्या आशीर्वादाने. चला बोलूया सामन्याकडे. योगीराज किंग या संघाने मनापट्ट नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहूया तो निर्णय कितपर्यंत योग्य ठरतोय. आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय संकेत. त्याच्या समोर आहे तो पांडुरंग मारतोय लेग साईडच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू संघाचा आणि स्वतःचं खातं उघडतंय. आणि पाहूया पारितोषिक लागोय प्रथमेश पाटील आणि सागर तबीब यांच्याकडून. 3 चेंडू 3 चौकार. गीतेश पाटील मारेल का संकेतला. आणि पहिलाच चौकार आलेला आहे. पाहूया 300 रुपये बोलते सबको कोलते. सागर तबीब प्रथमेश पाटील. पाहूया परत पुन्हा. आणि आता मात्र नो चेंडू होता. बॅटची कडा घेऊन झेलबाद होता वाचतोय. पाहूया संकेताचा पुढचा चेंडू गीतेश साठी. पाहूया कशा प्रकारे बीट करेल संकेत गीतेशला. आणि आता मात्र वाईट +4 टोटल 5 धावा. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11 धावा. काहीच मागडं षटक म्हणावं लागेल संकेत याचं. कारण संकेतला गरज आहे ती दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची. ती दिशाबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का. कारण पहिला चेंडू अचूक टप्पा वेगवान. आणि जर संकेत चोगले आणि गीतेश पाटील जर विकेट घेतला तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकारावर पण पारितोषिक आणि विकेट्सवर पण पारितोषिक. पाहूया दोघांनाही पैसे लागलेत. व्हॉलीबॉल सामन्याकडे. आणि परत पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटनी बॉलचा काही संपर्क झाला नव्हता. आणि आता मात्र पंच राकेश अपील टेटाळून लावतायत. आणि एसटी बाद होता वाचतोय. उत्कृष्ट कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला संकेत चोगल्याचा. कारण पहिला चेंडू 1 रन, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू मला वाटतं वाईट आलेला. आणि आता मात्र मारला होता एकीकडे गेला दुसरीकडे आणि भेटला चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावा. पहिलं षटक चालू आहे. ऑन स्ट्राईक गीतेश पाटील. अजूनपर्यंत या षटकात 2 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 2 चेंडूवर 2 चौकार येईल का. आणि हल्लूच कटवतोय. आणि आक्रमक खेळत असलेला गीतेश आता कुठेतरी शांत होतोय पण संयमी होतोय. पाहूया संकेत याचा पुढचा चेंडू गीतेश आहे ज्याने आता मात्र बॅटर बॉलर मध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल. आणि रिव्हर्स स्वीप शॉट सुंदर फटका आणि जातोय चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर योगीराज किंग या संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. आणि आता मात्र गीतेश आक्रमक होतोय. काहीसा फॉर्मात येतोय. आणि संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो राहील. उत्कृष्ट गोलंदाजी करतो राहील. जर गीतेश पाटील याने जर 50 मारली या सामन्यामध्ये तर सागर तबीब कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया पुढचा चेंडू राहील याचा. आणि सुंदर टॅप मारतोय. मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा उचलतोय ठोकतोय. 1 बाउन्स चौकार. पाहूया दुसरे षटक चालू आहे. पूर्ण करतोय पांडुरंग. आणि आता मात्र पंच संतोष मला वाटतं मृत चेंडू घोषित करतायत. डेड बॉल. दुसरं षटक चालू आहे. पूर्ण करतोय राहील. त्याच्या समोर आहे पांडुरंग. एक धडाकेबाज बल्लेबाज आहे. पाहूया. आणि परत पुन्हा सुंदर फटका मारतोय. टॅप शॉट लगावतोय. मिळतोय चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. आणि आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू
पंच संतोष हात समांतर करतात, धावा मिळतात अवांतर एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 28 धावाने. आता मात्र उत्कृष्ट चेंडू होता, बॅटनी बॉलचा काही संपर्क झालेला नव्हता, चेंडू पायावर आदळला आणि निर्धाव चेंडू. पाहूया राहील याचा पुढचा चेंडू पांडुरंग याला, कारण दोन चेंडू दोन चौकार आलेले तरी सुद्धा कमबॅक केला आहे उत्कृष्ट. आणि आता मात्र उत्कृष्ट झेल पाहायला मिळेल आपल्याला कृपालू याच्याकडून, आणि तंबूचा रस्ता दाखवतोय राहील पांडुरंग याला, आणि मोठा झटका मानावा लागेल योगीराज किंग या संघाला. आणि गीतेशसाठी मला वाटतं पारितोषिक चालू आहे, अजून 38 धावांची आवश्यकता आहे गीतेशसाठी. 50 लगाव, 1000 रुपये पाव. परत पुन्हा बॅट्समन नेम इत्तिफाक संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक पूर्ण करतोय राहील त्यासमोर इत्तिफाक. पाहूया, आणि आता मात्र बॅटी बॉलचा काही संपर्क होत नाही, मला वाटतं चेंडू पायावर आदळतोय. एक धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 29 धावा. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय राहील. पाहूया त्याच्या समोर आहे गीतेश, ज्याने मला वाटतं पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती, तोच गीतेश आता स्ट्राईकला आलाय. पाहूया, आणि सुंदर फटका मारतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय इमाद. निश्चित मला वाटतं 4 धावा रोखतोय, निर्धाव चेंडू, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. आणि संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय संकेत चौगले. पाहूया, संकेत याचा चेंडू इत्तिफाकसाठी, इत्तिफाक केल्यास तयार, आणि सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढं चांगला थ्रो करतोय, गुड थ्रो, आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 30 धावा. संकेतने जर गीतेश पाटील याचा विकेट घेतला तर सागर तबीब कडून 100 रुपयाचं पारितोषिक लागोय. सॉरी, प्रथमेश पाटील कडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया, आणि पुढे येऊन ठोकतोय चौकार, मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा उचलतोय. आणि जर गीतेश पाटील 3ला 3 चौकार ठोकले तर सागर तबीब कडून 300 रुपयाचं पारितोषिक चालू आहे. पाहूया, आणि परत पुन्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. गीतेश आता मात्र शांत होतोय, स्ट्राईक देतोय मला वाटतं इत्तिफाक याला. पाहूया, इत्तिफाक ज्याने मला वाटतं कालच्या दिवसात उत्कृष्ट फलंदाजी केली होती, तोच इत्तिफाक आता मला वाटतं स्ट्राईकला आलाय. समोर आहे संकेत, संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक पूर्ण करतोय संकेत. त्यासमोर आहे इत्तिफाक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र काहीसं खराब यष्टीरक्षण झालं. यष्टीचित होता होता वाचतोय तो म्हणजे इत्तिफाक. संकेत याचा पुढचा चेंडू इत्तिफाकसाठी, आणि सुंदर फटका मारतोय, स्वीप करतोय, जातोय चौकार. 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39 धावा. पाहूया, कारण इत्तिफाक आणि गीतेश याचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. पाहूया, संकेत डिफेंड करतोय का, आणि आता मात्र अचूक टप्पा, वेगवान गोलंदाजी, इत्तिफाकला बीट करतोय, जातोय यष्टीरक्षक राहिले हातात, आणि षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर योगीराज किंग या संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा. मला वाटतं या इनिंग मधले शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 12 चेंडूवर किती धावा येत आहेत. आणि संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय, आणि संकेत मला वाटतं विश्वास दाखवतोय भूषणवर. पाहूया, भूषण समोर आहे गीतेश, आणि जर भूषण चौगले याने हॅट्रिक घेतली तर प्रथमेश पाटील कडून 500 रुपयाचं पारितोषिक लागोय. पारितोषिकाची बरसात होत आहे, पण मला वाटतं कोणी पात्रच ठरत नाही पारितोषिकासाठी. पाहूया आता ठरेल का भूषण. संघाचं चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय भूषण, त्याच्या समोर आहे तो गीतेश. पाहूया, भूषण याचा पुढचा चेंडू गीतेशसाठी, गीतेश खेळण्यास तयार, सुंदर फटका मारतो, आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला.
साजन पावसे पाच पंढरी गावसे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय, निश्चित 4 धावा रोखतोय, निर्धाव चेंडू, गुड एफर्ट पाहायला मिळाला आपल्याला साजन कडून. पाहूया भूषण याचा पुढचा चेंडू गीतेसाठी आणि आता मात्र परत पुन्हा मला वाटतं गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर फटका होता, जर इत्तिफाकचा बॉल लागला नसता तर चौकार निश्चित होता, पण ते मला वाटतं मान्य नव्हतं वेलेला. परत पुन्हा बोलूया सामन्याकडे. चौथं षटक चालू आहे, पूर्ण करतोय भूषण, त्यासमोर इत्तिफाक आणि स्वीप करतोय आणि परत ठोकतोय चौकार. मनगटीतील ताकदीचा पुरेपूर फायदा उचलतोय इत्तिफाक, आता आक्रमक होतोय. पाहूया भूषणाचा पुढचा चेंडू कशा प्रकारे बेट करतोय भूषण. पाहूया भूषणाचा पुढचा चेंडू इत्तिफाक गेला आणि आता मात्र उत्कृष्ट चेंडू, बॅटची कडा घेऊन गेला होता संकेत चोगले याच्या हातात आणि यष्टीचित बाद झाला इत्तिफाक, ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती तोच आता तंबूत परततोय. आणि धाव संख्या झाली ती 44 धावा. धाव संख्या झाली ती 44 धावाने आता मैदानात दाखल होतोय तो. आतिफ, एक युवा टॅलेंट, आणि आता मात्र मला वाटतं कर्णधार संकेत चोगले काहीसं मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. पाहूया समोर आहे आतिफ, बाद झालेला इत्तिफाकची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला आतिफ आणि सुंदर फटका मारतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय इमाद. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या झाली ती 45 धावा 45. रोहित शर्मा जर्सी नंबर. पाहूया बोलूया सामन्याकडे. भूषण याचा पुढचा चेंडू गीतेसाठी हलूच कटवतो आणि उत्कृष्ट एफर्ट होता, पण इमादला चकून चेंडू गेलाय सीमारेखे पार 4 धावांसाठी आणि धाव संख्या झाली ती 49 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर योगीराज किंग या संघाची धाव संख्या झाली ती 49 धावा. आणि मला वाटतं या इनिंग मधले शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 6 चेंडूचा मारा कशा प्रकारे करेल आतिफ आणि गीतेश, कारण सलामीला गीतेश अद्याप मैदानात खेळतोय आणि संघाचं 5वं आणि अति महत्वाचं षटक पाहूया कोण घेऊन येणार. संकेत चोगले कोणावर विश्वास दाखवेल, कारण त्याच्याकडे मला वाटतं चांगले गोलंदाज आहे. मला वाटतं इमाद देखील आहे आणि आता विश्वास दाखवतो तो बॉलर नेम. आता पाहूया आलेला दीप, समर्थ स्पोर्ट्स या संघाला उज्ज्वल करतोय का दीप. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 49 धावा. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो दीप, त्यासमोर आहे तो आतिफ आणि सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, वेल थ्रो, रॉकेट थ्रो म्हणावं लागेल. सूरज खले उत्कृष्ट थ्रो करतोय आणि धावचीत बाद होतोय तो म्हणजे गीतेश पाटील. आता मोठा झटका मानावा लागेल, कारण जो आक्रमक खेळत असलेला गीतेश आता तंबूत परततोय आणि बाद झालेल्या गीतेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो पांडुरंग. पाहूया आपल्या अनुभवांचा पुरेपूर फायदा उचलतोय का पांडुरंग, कारण समोर आहे दीप, ज्याने पहिल्याच चेंडू मध्ये समर्थ स्पोर्ट्स या संघाला उज्ज्वल करून टाकला, एक प्रकाश दिला. पांडुरंग एक उंच खुला खेळाडू आणि जर 3 चेंडू 3 चौकार लागवले तर राकेश भोईनकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, बॅटनी बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू पायाला आदलून गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाने का होईना पण संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा. आता मात्र संघाचा अर्धशतक स्कोर फलकावर झळकतो आणि समोर आहे तो आतिफ. पाहूया एक युवा टॅलेंट, एक छोटासा खेळाडू, आता मात्र परत पुन्हा पायाला आदलतो चेंडू आणि जातोय क्षेत्ररक्षक भूषण याच्या हातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 51 धावा. या षटकातील मला वाटतं अजून
तीन चेंडू शिल्लक आहे. पाहूया तीन चेंडूचा मारा कशा प्रकारे करणार आहे पांडुरंग. आणि सुंदर फटका होता आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला इमाद याच्याकडून. निश्चित 3 धावा रोखता, एक धावका रोखू शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52 धावा. युवा खेळाडू उत्कृष्ट एफर्ट दाखवतायत, उत्कृष्ट खेळतायत. 5 पंढरी चॅम्पियन लीग पर्व 6 घेऊन आला युवा खेळाडूंसाठी एक संधी. आपलं गेम दाखवा आणि टॅलेंट दाखवा. आपलं टॅलेंट असेल. आणि सुंदर टॅप केलेला चेंडू होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सूरज. सूरज आता मात्र तापवतो योगीराज किंग याला. वर पण सूरज, खाली पण सूरज. आणि आता मात्र मला वाटतं ह्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. अति महत्वाचं षटक, 5वं षटक, हाणामारीचं षटक. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया पांडुरंग आपल्या संघाला चौकार मारेल का. आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 1 रनाने मला वाटतं फर्स्ट इनिंग संपतंय. एका इनिंगच्या समाप्तीनंतर योगीराज किंग या संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की हा संघ 70+ होईल, तो संघ आता 54 वर थांबलेला आहे. आणि समर्थ स्पोर्ट्स या संघाला 55 धावांचं एक आवाक्यातलं आव्हान उभं केलंय. 30 चेंडू 55 धावा. पाहूया संकेत चोगले कशा प्रकारे पूर्ण करेल, कारण एक उत्कृष्ट फलंदाज आहे संकेत चोगले, ज्याला मला वाटतं रत्नागिरीचा आपूस सुद्धा म्हणतात. 5 पंढरीचा वंडर बॉय. डीजे पाच पंढरी चॅम्पियन लीग पर्व 6वे. ही लीग मला वाटतं ज्या देणगीदाराने आम्हाला हस्ते परहस्ते वस्तू स्वरूपात मदत केली आहे त्यांची नावे वाचतो मी, कारण त्यांच्यामुळे ही लीग आज चांगल्या प्रकारे पार पडते. सन्माननीय कोली समाजाचे भांडूप मतदारसंघाचे माननीय आमदार अशोकदादा पाटील यांचे मला वाटतं या लीगसाठी विशेष सहकार्य लाभलेले आहेत. त्यांचंही मी लीगकडून कमिटीकडून आभार व्यक्त करतो. प्रथम पारितोषिक पुरस्कृत आहेत ज्याने आम्हाला प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलं आहे ते जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्रीयुत अक्षयजी पाठक सर यांचं देखील मी कमिटीकडून आभार मानतो. त्यानंतर ज्याने द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केला आहे सिल्वर सेलिंग क्लब श्री फैयाज सेठ पटेल उद्योजक आडे यांचं देखील मी कमिटीकडून आभार मानतो. त्यानंतर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष माननीय सौ साधनाताई बालासाहेब बोत्रे यांचं देखील मी कमिटीकडून आभार मानतो. 55. त्यानंतर साई दत्त सप्लायर्स तापुले मिथुन खुराडे सर यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे. त्यानंतर सी साईड फॅमिली रिसॉर्ट प्रोपा लीलाधर चोगले मॅन ऑफ द सिरीज बेट्स बॉलर बेट्स बॅट्समन आणि बेट्स फिल्डरचा चषक दिलाय आम्हाला. त्यांचं देखील मी कमिटीकडून आभार मानतो. लीगसाठी ज्याने आम्हाला आपण ज्या बॉलने खेळतो ते बॉल स्पॉन्सर केले श्री कृष्णा रघुवीर त्यांचं देखील आम्ही
कमिटीकडून आभार मानतो. त्यानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तो म्हणजे हर्ष मंडप डेकोरेट्स हर्ष निलेश पेडेकर यांचा देखील मी कमिटीकडून आभार मानतो. चला वळूया सामन्याकडे. 55 धावांचं एक आवाक्यातलं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात. शशांक संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो शशांक. आणि सलामीची जोडी मैदानात उतरली आहे ती म्हणजे संकेत आणि राहिल. पाहूया पहिला चेंडू शशांक याचा संकेत साठी आणि पहिला चेंडू नो चेंडू प्लस 4 टोटल 5 धावा. आणि मला वाटतं शशांक याला मी वारंवार सांगेन दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची गरज आहे तुला. कारण दिशाहीन गोलंदाजी केली तर समोर कोण उभा आहे? संकेत चोगले मॅन फ्रॉम पाच पंढरीचा ओंडर बाय. ही संधी सोडणार नाही तो. पाहूया शशांक कमबॅक करतो का? आता मात्र परत पुन्हा रिव्हर्स स्वीप शॉट चौकार. कलात्मक शॉटचा बादशाह ज्याला सर्कलचा बादशाह म्हणतो आपण. पाच पंढरीचा वंडर बाय संकेत चोगले परत पुन्हा ठोकतोय चौकार. आणि संघाची धाव संख्या झाली ती 9 धावा. 55 धावांचं एक आव्हानातलं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलाय संकेत चोगले अँड राहिल. पाहूया शशांकाचा पुढचा चेंडू संकेत साठी. आणि आता मात्र शांत होतोय कारण संकेतला माहिती आहे मी मैदानात राहिलो तर 55 धावांचं हे आव्हानातलं आव्हान सहज पूर्ण करू शकेल. आणि आता स्ट्राईकला जातोय तो राहिल. पाहूया राहिल उत्कृष्ट फलंदाजी करू शकेल का? कारण मला वाटतं 2 दिवस त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली तोच राहील. आता स्ट्राईकला आहे त्या समोर आहे तो शशांक. मला वाटतं शशांक काहीच फॉर्मात दिसत नाही. आणि आता मात्र नोची अपील केली होती पण पंच मला वाटतं ठेटाळून लावतात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला संकेत खले यांच्याकडून. निश्चित मला वाटतं 3 धावा रोखतोय. 1 धाव का रोखू शकत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट संकेत आणि राहिल यांच्यामध्ये. आणि मगातपासून नॉन स्ट्राईकला तर संकेत आत्ता स्ट्राईकला जातोय. पाहूया पांडुरंग संघाचा संघ करणार कायसा 11 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ते 11 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया शशांक त्याच्या समोर आहे तो संकेत चोगले. हो सुंदर फटका हलूच कटवतोय. कलात्मक शॉट ऑफ साइडच्या दिशेने लगावतोय चौकार. समोर आहे दापोली एक्सप्रेस शशांक चोगले ज्याने मला वाटतं दापोली तालुक्यात भरपूर नाव कमावलं बॉलिंग मध्ये तो शशांक चोगले. त्याच्या समोर आहे तो पाच पंढरीचा संकेत चोगले. परत पुन्हा हलूच कटवतो आणि ठोकतोय चौकार. आता मात्र फुल फॉर्मात येतोय संकेत आणि धावसंख्या झाली ती 19 धावा. आणि मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया संकेत कशा प्रकारे खेळणार कारण मैदानाची पाहणी करतोय आणि हलूच कटवतोय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अशा प्रकारे एक षटक समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. लॉट्स ऑफ 0 विकेट्स. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज उत्कृष्ट खेळतायत आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं आता मैदानात दाखल होतोय तो साजन कायसा कानमंत्र देतोय. पाहूया कानमंत्राचा उपयोग होतोय का संकेत आणि राहिल याला. पाहूया दुसरं आणि अति महत्वाचं षटक कोण घेऊन आलाय. आणि संकेतसाठी पारितोषिक लागोय. गीतेश पाटील याला 6 ला 6 चौकार मारले तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर गीतेश पाटील यांनी संकेतची विकेट घेतली तर प्रथमेश पाटील यांच्याकडून गीतेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गीतेश पाटील. उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पाहूया गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट करू शकेल का. वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतोय. पाहूया धावसंख्या झाले 20 धावा. आव्हान आहे 55 धावांचं आणि रिव्हर्स स्वीप खेळतोय आणि ठोकतोय चौकार. पहिला चौकार आला. अजून 5 चौकार यायचे बाकी आहेत. पाहूया
संकेतच्या बॅट मधून 5 चौकार पाहायला मिळतील का आपल्याला? कारण तोच संकेत आहे ज्याने या मैदानात 6 चेंडू 6 चौकार भरपूर वेळा लगावलेले आहेत. पाहूया जुन्या फॉर्म मध्ये येतोय का आणि परत पुन्हा रिव्हर्स स्वीप मारतोय, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलतोय पांडुरंग. निश्चित 3 धावा रोखतोय, 1 धाव का रोखू शकत नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 धावा. मग आजपासून नॉन स्ट्राईकला असलेला राहील आता स्ट्राईकला येतोय. पाव्या गीतेश ह्याचा पुढचा चेंडू राहील साठी सुंदर कटवतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संकेत आणि राहील मध्ये एक एक धाव का होईना संघाच्या धावसंख्येत भर पडते. कारण 55 धावांचं एक आवाक्यातलं आव्हान आहे. जर संकेतला माहिती आहे मी मैदानात राहिलो तर हे आव्हान सहज पूर्ण करू शकेल. आणि परत पुन्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघेही शांत आणि संयमी होत आहेत कारण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 धावा. पाहूया गीतेशाचा पुढचा चेंडू आणि राहीलनी ठोकलाय. परत पुन्हा रिव्हर्स स्वीप शॉट चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाले ती 31 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतील संकेत आणि राहील. आणि हलूच कटवत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलून देतोय आपल्या संघाला. आणि मला वाटतं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर समर्थ स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. समोर आहे राहील आणि संकेत. आणि आता मात्र काहीसा मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळेल. व्हाईट +4 टोटल 5. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा. 37. जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जर 1 रन काढला तर सामना आरामात विजयापर्यंत नेऊ शकतो. आणि जर असंच बॉलर मेहरबान ठरला तर सामना सहज विजयी होऊ शकतो समर्थ स्पोर्ट्स. आणि धावसंख्या झाली ती 39 धावा. टोटल 2 धावा जमा झाल्यात या चेंडूमध्ये. व्हाईट प्लस नो प्लस 1 धाव. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगवान चेंडू संकेत चोगल्याला बीट होतोय. हातावर आदळतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 40 धावा. आता आलेला राहील आणि आता मात्र आणि परत पुन्हा मिसअंडरस्टँडिंग झाला होता मला वाटतं राहील आणि संकेत मध्ये. पण गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. एक चोरटी धाव घेतात नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावा. मला वाटतं या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया. आणि आता मात्र सुंदर टॅप केलाय. आता चौकार आणि 4 धावा. पंचांना विनंती असेल की काय असेल ते आम्हाला प्लीज कळवायचं आहे कारण स्कोर लिहायला जरा प्रॉब्लेम होत आहे. आणि आता मात्र नो चेंडू होता आणि मला वाटतं पाठीवर आदळत आहे. 1 धाव संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 46 धावा. आता समर्थ स्पोर्ट्स हा संघ मला वाटतं जिंकण्यापासून विजयापासून मला वाटतं 9 धावा फक्त लांब आहे. पाहूया 9 धावा कशा प्रकारे पूर्ण करे संकेत आणि राहील. दोघेही आरामात खेळतायत कारण 55 धावांचं एक आव्हानातलं आव्हान होतं ते सहज पूर्ण करतील असं मला वाटतं. पाहूया. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. नो +4 टोटल 5 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 धावा. आता समर्थ स्पोर्ट्स हा संघ विजयापासून फक्त
फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. पाहूया एक चौकार मार संकेत आणि विजय करून टाक संघाला. आणि चौकार ठोकलेला आहे, उत्कृष्ट फिनिश टच देतोय. आणि अशा प्रकारे योगीराज किंग या संघावर मात करून समर्थ स्पोर्ट्स हा संघ विजयी होतोय. विजयी झालेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे आभार. ह्याच्यानंतर होणारा सामना आणि आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो समर्थ स्पोर्ट्स या संघाचा संघ कर्णधार, ज्याने आपल्या बॅट मधून अति महत्वाच्या 37 धावा कुठल्या आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि संघाला विजयाच्या दिशेने नेला. असा संघाचा संघ कर्णधार संकेत चोगले.